कारण नेहरू होते असं अनिल बोंडे म्हणालेत। पंतप्रधान मोदींमुळे श्रीनगरच्या स्तंभावरती तिरंगा आहे। 370 कलम हटवण्याचं श्रेय देखील मोदींना असं अनिल बोंडे म्हणालेत। तर उचलली जीभ लावली टाळ्याला असं बोंडेंचं वक्तव्य असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। 20 वर्षाच्या अगोदर गेलो होतो तेव्हा त्या लाल चौकात जो स्तंभ आहे त्याच्यावर तिरंगा ध्वज नव्हता आणि यावेळेला जेव्हा गेलो तेव्हा तिरंगा ध्वज होता। तुम्ही पाहिलं असेल फेसबुकवर की त्या तिरंगा ध्वज नसण्याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि आता तिरंगा ध्वज असण्याचं कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। मला सांगा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर 2014ला प्रधानमंत्री झाले नसते 70 कलम 35 अ कलम हटलं असतं का? किती मोठी उपलब्धी आहे। नसण्याचं कारण पंडित नेहरू होते आणि आता त्या ठिकाणी तिरंगा आहे आणि त्याचं कारण मोदी आहेत असं अनिल बोंडे म्हणतात। उचलली जीभ लावली टाळूला अशा स्वरूपाच्या प्रवृत्ती ज्या आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। जे काही होत आहे पृथ्वी फिरते ही मोदीमुळे फिरती आहे असा देखील हट्ट धरणारी काही प्रवृत्ती आढळून येतात। राजा हरिसिंग सोबत जो काश्मीर करार झाला होता कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी यात घेतलेली खमकी भूमिका जी होती त्यामुळे काश्मीर जो आहे हा भारतात राहिला। कराराच्या संदर्भात जर आता काही जर कोणी बोलत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा देखील नेहरूंसारखा द्वेष आणि तिरस्कार हा भाजपा करतो।